उद्योजक मित्रांनो नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे आपल्या कंपनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच PCK फूड टेक सोल्युशन्स. फेमस डॉक्टर आहेत. त्यांनी आज या ठिकाणी MIDC परिसरामध्ये पोहा निर्मिती व्यवसाय हा चालू केलेला आहे. त्यांनी आपल्याकडनं यासाठी लागणारे जे मशिनरीज आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये या मशीन कशा चालतात, कशा पद्धतीने वर्किंग करतात याची आपण माहिती बघणार आहोत. उद्योजक मित्रांनो, आज जो हा प्लॅन तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हा पोहा प्लॅन्ट आहे. मी तुम्हाला एक शॉर्टली एक्सप्लेन करतो हा प्लॅन्ट रन कसा होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे रॉ मटेरियल स्टॉक केलेलं आहे. हे जे रॉ मटेरियल आहे हे गुजरी कंपनीचं आहे. की गुजरी व्हरायटीचं हे रॉ मटेरियल असणार आहे. या रॉ मटेरियलपासून हे आपल्याला पाण्यात भिजवायचं आहे. या ठिकाणी हे रॉ मटेरियल तुम्ही या स्लोपच्या गड्ड्यामध्ये टाकणार आहात. या स्लोपच्या गड्ड्यामधनं हा जो फर्स्ट इलेव्हेटर मशीन आहे, या इलेव्हेटर मशीन हे जे धान तुम्ही टाकलेलं आहे हे धान उचलून तुमच्या ह्या क्लिनिंग ग्रेडिंगच्या मशीनला जाणार आहे. हे क्लिनिंग ग्रेडिंग म्हणजे धान तुमचं साफ केलं जाणार. या ठिकाणी जे काळी कचरा असेल, माती असेल, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला साफ करावं लागतं. साफ केल्यानंतर साफ केलेलं धान ऑटोमॅटिकली तुमचं या इलेव्हेटरमध्ये पडणार आहे. हे इलेव्हेटर मशीन जे आहे हे तुमचं धान साफ झालेलं धान जे आहे हे लिफ्ट करून या ठिकाणी तुमचं स्टोरेज असणार आहे, जे की पाण्यामध्ये तुम्हाला भिजवायला लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं धान भिजवलं जातं. एक साधारणपणे व्हरायटीनुसार 2 ते 3 तास 4 तास हे पाण्यामध्ये आपल्याला भिजवायला लागणार आहे. हे भिजवल्यानंतर मॅन्युअली तुम्ही हे मटेरियल तुम्हाला बाजूला काढायचं आहे. काढल्यानंतर हा जो इलेव्हेटर मशीन आहे त्या इलेव्हेटर मशीनमध्ये भिजवलेलं किंवा सुकलेलं धान जे आहे हे टाकायचं आहे. हा इलेव्हेटर लिफ्ट करून हे मटेरियल आपल्या रोस्टर मशीनला देणार आहे. हे जो समोरचं मशीन बघता हे खटखटा चालणं मशीन आहे. या मशीनमध्ये तुम्हाला जो भुसा असणार आहे, जे रोस्टरसाठी आपल्याला जाळण्यासाठी लागणार आहे, हा भुसा या ठिकाणी टाकायचा आहे. हे थोडं थोडं मटेरियल आपल्या रोस्टरमध्ये जात राहणार आहे. आता हे इलेव्हेटरने धान जे आहे रोस्टर मशीनला गेल्यानंतर हे जे समोर तुम्ही बघता ही भट्टी केलेली आहे, हे रोस्टर मशीनची भट्टी आहे. यामध्ये तुम्हाला धान भाजून घ्यायचं आहे. एक साधारणपणे 100-110 डिग्रीला हे तुम्हाला धान भाजावं लागणार आहे. हे भाजल्यानंतर हे धान तुमच्या समोर येणार आहे. हा एक साधारणपणे 21 फुटाचा रोस्टर मशीन आहे. या रोस्टरमधून हे धान तुमच्या या चाळणीमध्ये पडणार आहे. ही चाळण तुम्ही जी बघताय यामध्ये तुमची जी कणी रेती वगैरे जी आलेली असेल ती बाजूला होईल आणि धान तुमचे जे भाजलेलं धान आहे ते समोर पडणार आहे. हा समोर बघताय तो स्क्रूकंडर म्हणजेच वरम आहे. वरममधनं हे माल समोर येणार आहे. समोर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही दुसरं डिपार्टमेंट जे बघताय या ठिकाणी पोहा मशीन आपण बघू शकता. हे जे आहेत हे 42 लिटरचे पोहा मशीन आहेत. या ठिकाणी हा पोहा बनवला जातो. आता पोहा बनल्यानंतर हा तुमचा या ठिकाणी जो पोहा बनणार हा जाड पोहा बनणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये 2 प्रकारचे पोहा असतात, एक पतला पोहा, जाडा पोहा. आता हा जाडा पोहा म्हणजे मार्केटमध्ये आपण त्याला दगडी पोहा म्हणतो. दगडी पोहा या ठिकाणी तुमचा तयार होईल. दगडी पोहा तयार झाल्यानंतर हा जो राऊंड चाळणा मशीन आहे, या राऊंड चाळणा मशीनमध्ये तुम्हाला हे सॉर्टिंग होणार आहे. म्हणजे तुमची A क्वालिटी, B क्वालिटी, C क्वालिटी ही तुमची सेपरेट होणार आहे. त्यानंतर समोर या ठिकाणी ग्रेडर लावलेला आहे. ग्रेडरमधनं तुमचा पोहा रेडी होईल. समोर हे पॅकेजिंग मशीन लावलेलं आहे, ज्या ठिकाणी तुमचं पॅकेजिंग हा पोहा केला जातो. ही जी आहे पूर्ण पोहाची प्रोसेस आहे. धन्यवाद.